तू म्हणे तर मी घरी गेलो, घरी बातम्या ऐकल्या नाही. बातम्या ऐकल्या तर असं लक्षात आलं, हे लाडका भाऊ योजना जी आहे हे तर पक्की आपल्याला लाडक्या भावाला शेंड्यात लावले आहे मुख्यमंत्र्यानं. हो राजा, म्हणून तर मी इथं बसलो. काय म्हणलं कसे भेटते, पण काही नाही, काही भेटत नाही पैसे. हे तर लाडका भाऊ योजना म्हणे, हे तर मुख्यमंत्र्यानं पक्की शेंडी लावली आपल्याला. हे सगळं बकवास आहे. हे तर योजना 1974 पासून भारतात लागू आहे म्हणते. 1974 नाही, 3 डिसेंबर 1974 पासून हे भारतात अस्तित्वात आहे. फक्त या योजनेचं नाव अलग आहे आणि हे लाडका भाऊ योजना म्हणून सांगते. हे तर साफ खोटं आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. हां, हेच आहे, बरोबर बोलला होता. हे बरोबर आहे, फक्त नावात बदल आहे. फक्त ते भेटणारी राशी जी आहे ते बरोबर आहे. 12वीवाल्याला 6,000 आणि जे समजा डिप्लोमा ITI डिप्लोमा होल्डर असेल त्याला 8,000 रुपये, पदवीधर असेल त्याला 10,000 रुपये. हे सगळं बरोबर आहे, पण हे योजना लाडका भाऊ म्हणून अशा नावाची योजनाच अस्तित्वात नाही. हो, माझ्या बी लक्षात आला आज बातम्या पाहिल्या तर. हे सगळं फुल आहे बा म्हणून. फक्त ते मुख्यमंत्र्याच्या पंढरपूरच्या भाषणातून हे TV वर समाचार आले असे. मग हे लाडका भाऊ योजना म्हणून आपल्याला सर्वाला शेंडी लावली. आपण भलतं खुश झालतो, आपल्याला भेटते बा, आपल्याला भेटते म्हणून. त्या योजनेचं नाव अलग आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असं आहे. आणि ते 1974 पासून आपल्या भारतात लागू आहे. फक्त यानं कसं नाव बदललं होतं. त्याची वय मर्यादा 16 ते 35 आहे आणि 6 महिन्याचा कालावधी आहे त्याचा. बाकी सर्व ते पहिलेच आपण जसं समजलं होतं तसंच आहे. म्हणजे कसं कंपनीनं पाठवून प्रशिक्षणासाठी मग आपल्याला ते पैसे भेटून. पण हे निवड फक्त जे जुने झालेले 12वीवाले आहे याच्यासाठी नाही आहे. हे फक्त आता नवीन जे 12वी झाले आहे त्याच्यासाठीच आहे. त्या योजनेचा बजेट 5,500 कोटीचा आहे आणि लाडली बहीण योजनेचा बजेट जे आहे ते 46,000 कोटी रुपयाचा आहे. म्हणून या बजेटूनच लक्षात येते हे किती लोकांना भेटू शकतील, किती लोकांना नाही भेटू शकत. मी तर बाहेर खुश झालतो बा, लाडका भाऊ योजना भेटते बा म्हणून. आता सगळी माई उतरून गेली. चला आपण आपल्या तऱ्हेनेच काय कामधंदे करायचे ते करायचे बा. शेतीचे कामधंदे करू. आता त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. हो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. फक्त आता हे लक्षात आलं बा, लाडका भाऊ योजना म्हणून आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शेंडी लावली. तेवढं लक्षात ठेवावं लागेल. ते तर लक्षात राहणारच आहे आपल्या. पण आपलं बी आता खर्च पाणी कमी करावं लागेल. मजुरीच्या भरोशावरच करावं लागेल जे काय आहे ते. तर तुम्ही बी मित्र लक्षात असू द्या, लाडका भाऊ नावाची योजना नाही आहे. त्या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आणि ही योजना 1974 पासून भारतात लागू केलेली आहे. त्या योजनेत काही सुधारणा करून ही योजना आता 9 जुलै 2024 GR निघालेला आहे. तुम्हाला माहीत असा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तरी तुम्हाला ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला मित्र, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.